एका बाजूला माळशेज घाट डोंगररांग आणि पिंपळगाव जोगा धरणाचा अफाट पसारा, तर एका बाजूला घनचक्कर गवळदेव ही अतिउंच शिखरं. यांच्यामध्येच हरिश्चंद्रगड बालाघाट रांगेत वसलेत दोन सख्खे भाऊ, म्हणजेच ऐतिहासिक महत्त्व लाभलेला हरिश्चंद्रगड, तर टोलार खिंडीने वेगळा केलेला 4000 फूट उंचीचा कारकाईचा डोंगर. एका भावाच्या घरी ट्रेकर्सची प्रचंड गर्दी, तर एका भावाकडे कधीतरीच वाट वाकडी करत भटकणारा दर्दी भटका. घनदाट झाडी, निर्मनुष्यता, जंगली श्वापदांचा मुक्त वावर, यामुळे अफाट उंचीच्या या कारकाई डोंगराची भटकंती तशी कस पाहणारीच ठरते. डोंगराच्या आल्याडपल्याड गावातील लोकांचे नातेसंबंध, लाकूड फाटा, गुरांचा चारा अशा अनेक कारणामुळे या डोंगराला बऱ्याच वाटा पडलेल्या आहेत. त्याच अनवट वाटांची धुराळ ट्रेकर्सचे 2 धुरंधर 2 दिवस या आडवाटेवर डोंगरातील रानवनात हिंडत भटकंती करणार आहेत. चला तर मग या भन्नाट रानवाटांच्या भटकंतीचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तर पुण्यातून वाकडेवाडीला आलो आणि वाकडेवाडीतून संगमनेरची बस पकडली ना आत्ता आम्ही आळे फाट्यावर आहे. आता आळे फाट्यावरून आता वाजलेत 11 वाजलेत. आता गाडीला हात करून जायचं खुबी फाट्यावर आणि तिथून चालत धारणावनी खिरेश्वर. आता बघू किती वाजतायत. गाडी मिळण्यावर आहे. अजून एक पाऊण तास जाईल खुबी फाट्यावर जायला आणि तिथून चालत जायचंय. किती किलोमीटर आहे ते? 4-4.5 किलोमीटर आहे खुबी फाटा ते खिरेश्वर. आणि मग राजू भाऊंकडं फोननी झालेलं आहे आधीच. त्यांनी वरची रूम आमची मोकळी ठेवली आहे आमच्या स्टेसाठी खास. जाऊया बघू आता कधी गाडी मिळते. गाडी थांबलेली आहे 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर. बॅगी फायनली आम्हाला गाडी मिळालेली आहे. मिळाली या किती फायनली. एक सुद्धा गाडी थांबत नव्हती. हे बघा आता आम्ही आलोय खुबी फाट्यावर. थोडंसं पुढंच आलोय तेव्हा आमचा ट्रकवाला जीव वाचवत आला. जीव वाचवत अगदी जीव मुठीत घेऊन बसलेलो आम्ही. थांबा जरा आपण बोलू तर आपण रोडला लागू मग चर्चा करू त्याविषयी. लय पुढं सोडलेलं आम्हाला. आता इथून 5 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आत खिरेश्वरला. तासामध्ये आम्ही पोहोचू असा आमचा अंदाज. वैताग आला. इथंच 1 किलोमीटर पुढे गेलेलो. एवढं चालत आलोय. हेच आहे का बाबा खिरेश्वर, हरिश्चंद्रगड, काळू धबधबा, आडराई जंगल. चला आता इथून खिरेश्वरला चालत जायचं आपल्याला. धरणाच्या बाजूबाजूने पिंपळगाव जोगा धरण या साईडला. चाललं वाचले 5 किलोमीटर आपल्याला चालायचं होतं. मित्र भेटले ते चालले हरिश्चंद्रगड. जाणार आहे हे प्लस शेकड सिरीज बोलणार आहे. स्टे करून सकाळी आपला टॅक्सी चालू आहे कारकाई डोंगराचा आणि आमचा हरिश्चंद्रगड. आपल्या गाडीचं ब्रेक दिले तर महत्वाचं. आमचं नशीब चांगलं की आमचं भेट आता 5 किलोमीटर आज भरपूर क्लास नाही. तर हे कॉलेजचे मित्र आहेत सगळे. तू कुठला? बीड. हा बीडचा आहे, हा गोडेगावचा आहे, नेवासा
संगमनेर हाच जरा प्रॉपर वाटतो इथला आणि हा गोडेगावचा. तर आता हे चाललेत टोलार खिंडीच्या वाटेने हरिश्चंद्रगडला. जाऊ हळूहळू. हा चालतंय. चला. आमच्या राजूदादांचं घर आलंय. त्यांनी आमच्यासाठी वरची रूम मोकळी ठेवली आहे. आता जाऊन मस्त झोपायचं. अगदी आलिशान सोय. तुम्हाला पण इकडे यायचं असलं ना खिरेश्वरला तर मी नंबर देऊन ठेवतो, त्यांना फोन करा. जेवण राहण्याची अगदी उत्तम सोय होईल. खिरेश्वर गावातील ही सुंदर सकाळ बघू शकता. इकडे कारकाय डोंगर, इकडे हाटकेश्वर आहे. छटा उमटल्यात मस्त सूर्योदयापूर्वीच्या. समोर सिंदोळा, इकडं माळशेज घाट परिसर. सुप्रभात मित्रांनो. तर आता आपण आहोत हरिश्चंद्रगड बेस खिरेश्वर गावात. एकदम भारी सनराईज झालाय. त्याच्या छटा एवढ्या भारी उमटल्यात ना, एवढं म्हणजे अगदी रंगांची उधळण झाली आहे. चला बघूया ड्रोनच्या माध्यमातून. सकाळची लगबग सुरू झाली आहे खिरेश्वर गावात. जे ते आपलं काम धंद्याला चालू आहे. गुरं चाललेत चरायला सकाळी सकाळी. ही जोड आपली सकाळी सकाळी गप्पा मारत कुठेतरी चालली आहे. चला आता आपण आवरू आणि लगेच ट्रेकला सुरुवात करू. इकडे बघा आपला हा कारकाईचा डोंगर दिसतोय. हा बघा हा कारकाईचा डोंगर आणि हा खराडदारा आपण चढून जाणार आहे. इकडं मसाईचा दारा आहे. बरेच वाटा आहेत. पुढं कोल्हेवाडी, साबळेवाडी हे गावं आहेत ज्यातून तुम्ही वरती कारकाईला जाऊ शकताय. हा समोर रांजण्या दिसतो डोंगर. आणि आपला इकडे सगळ्यांचा आवडता हरिश्चंद्रगड टोलारखिंड. इथं नेड दिसते वा नेड. हा त्याचा बालेकिल्ला. बालेकिल्ला दिसतो. इकडं तारामती शिखर दिसते. भारी एकदम नजारा आहे. म्हशीचं का गायचं? जायचंय. होय. फॅट कमी बसत असेल. हो. झालंय का आपलं? ओ दादा झालं का? विसर झाला आता आम्हाला. दादा झालं? ए शेंबडे. चांगलं गाणं म्हणत चाललंय बॉग खाणं सकाळी सकाळी. काय ग? हा शाळेत कितवीला आहे? कितवीला आहे आठवतंय का? हा कितवीला आहे बाळा? चला येऊ का? तिकडून जाऊ ना. तिथं पुढं रोड आहे ना. इथनं जावा. इथं पुढे जावा. हे टाकीच्या इथून ते पोरं खेळते का तिथून. तर आता आपल्याला झालाय उशीर. राजमामांकडून भाजी आणि चपाती बांधून घेतली त्यामुळे जरा लेट झाला. आता आपण खिरेश्वर गाव सोडलंय. कच्च्या वाटेने आता चाललोय खराडवाऱ्याच्या वाटेला. मागं हरिश्चंद्रगड.
हे बघा, ही वाट चढायची आपल्याला एक खाच. वरती गेल्यावर जरा परिसर दिसेल, त्याची माहिती देऊ आपण. आम्ही पांदिनी वाट चालली आहे पुढं. इकडं हरिश्चंद्रगड, मस्त वातावरण आहे, एक नंबर. तारामती शिखर दिसते, मस्त वाट चालली एकदम, झाडे भरल्या. ए बाबा चालशील. नाही ना, आम्ही नाही बघितलं. ए गप तुझ्या. हे बघ, इकडे तारामती, इथं टोलार खिंड आहे आतमध्ये, जिथून आपण हरिश्चंद्रगडला जातो. आता ही वरची जी पट्टी आहे त्याला माचा बोलतात. मस्त डोंगर दिसत आहेत, अगदी उजाळलेत कोवळ्या उन्हात. इथून खाच वरती चढणार आहे आपली खराडदाऱ्याची. इथं जी खिंड दिसते ती आहे रड्याची खिंड. इथं छोटीशी खिंड दिसते. पलीकडं मांजरमाईचा भैरोबा आहे, कोल्हेवाडीचे लोकांचं देवस्थान. चला, वाट अजून तरी छान मिळालेली आहे, बघूयात आपण पुढं आता. खराडदारा, हे बघा, ही समोरची नाळ चढून जायची आपल्याला वरती. आता वाट बहुतेक ह्या वड्याच्या बाजूबाजूनी चढेल. वडा उजव्या हाताला ठेवत आता वाट मस्त झाडी भरल्या रानातून हळूहळू चढायला लागली. बेस्ट आहे, मस्त वनराई. आंब्याची झाडं दिसतात बरीच, छान झाडी भरले सावलीचं. आता उन्हाच्या टप्प्यात आलोय. आता इथून वळून ट्रॅव्हल्स असेल आणि डायरेक्ट नाळ्यात घुसेल आपण. थोडी चुकामुक झाली, वाट मळलेली आहे पण बहुतेक पदरात जात असेल. इकडं बघून आपली नाळ पलीकडे राहिली. म्हणलं वरती जाऊन ट्रॅव्हल्स असेल, पण काय वाटेना. म्हणून आता इथून मधून घुसखोरी करत आपण नाळेत घुसू. नाळ उजव्या हाताला ठेवून आम्ही आता झाडी भरल्या रानातून आलो. पण आता एक छान मळलेली वाट वरती गेली सरळ, बहुतेक माचव जात असेल वरती पदरात. आणि आम्ही आता उजव्या साईडची पुसटची मळलेली वाट घेतली. चला, पुसट वाट मिळाली आपल्याला. ही नाळ आणि ह्या टेपाडाच्या पलीकडे नाळ आपली मेन नाळ. तिथं आपल्याला जायचं आहे खरडदाऱ्याची नाळ. तर असं लक्ष द्यायला लागतं बघा वाटेवरती. इथं कोणतरी अगोदर पैसा मारून गेलेला आहे, म्हणजे वाट बरोबर आहे. बरोबर. इथे एक आहे, काय पैसा मारलाय. इथे एक आहे, इथे एक आहे. हाय पुसटची वाट आहे, आपण जाऊ बरोबर त्या नाळ्यात, काय टेन्शन नाही. आता वाटेवरती लक्ष देत राहा. जे जे वाटतं तिला जर तुम्हाला अंदाजावरती काढायला बरं असेल. गचपानातून वाट काढत कसं तरी चाललोय आम्ही. तिथं थोडीशीच मळलेली वाट मिळाली, बाकी मग गचपानच सगळं. आपली ही खरडदाऱ्याची वाट. आपल्याला इकडून ही नाळ घेऊन जाईल बहुतेक तरी. तिथं एक 250 मीटरच चढाई राहिली आता. हा, मोकळ्या टप्प्यात आलोय. थोडं समोर बघा सिंदोळा किल्ला दिसतोय, त्याच्या मागे मशेडीचा डोंगर. हा हो, थोडं खाऊ यार, भूक लागली. तर आता आम्ही जवळजवळ 250 मीटर चढाई करून आलोय. आता बरोबर वाटेला लागलोय. आता काही टेन्शन नाही, थोडं पोटात टाकतो कारण की
सकाळी डब्याला लेट झाला त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही. घरून आणलेली तसं झालंय. बटाटा आणि चपाती. बटाटा चपाती घरून आणलेली त्यांनी दिलेली ती वरती खाऊ पण. मस्त इथून व्ह्यू दिसतोय बघा मला दाखव. मस्त समोर सिंधोळा किल्ला दिसतोय. भारी व्ह्यू. चला करा सुरू. बघा तुम्ही बघू शकता इथे लाकूड फाट्याला लोक येत असणार आहेत, कारण की थोडं थोडं वाटं मारलेले आहेत आणि इकडे लाकड गोळा केलेले दिसतात काही काही ठिकाणी. इथं ठिकठिकाणी असं डुकरांचं राव दिसतात, रानडुकरांचं. खाली पण बरंच दिसलं. आता आपण समोरच्या कातळ भिंतीला टेकायला जाऊन तिथून परत राईट घेत नाळत. वाट अशी काय मिळालेली नाही, अंदाज घेत घेत चढाई चालू आहे. एवढं बेकराचे लेंडे असतात. आलोय आता आपण कातळाला विलगायला. आता हे बघा सरळ सरळ नाळीतून आपल्याला वरती चढाई करायची. आता सरळ सरळ नाळीने चढायचे, कुठं गचपान नाही काय नाही. आता लोड नाही अजिबात. इकडे बघू शकता तुम्ही सिंधोळा किल्ला, मागे मशेडीचा डोंगर, हा उधळ्या, त्याच्या बाजूला हेतिवळी, सुळके, गुन्ह्या, भोजगिरी, हा बिगाऱ्या, त्याच्या मागे वनदेव आणि हा चावऱ्या. या पूर्ण याला देवदवंड्या बोलतात. इकडे वऱ्हाडी डोंगर रांग आणि छोटासा मोरुशीचा भैरवगड पण दिसतोय. त्याचा माथा दिसतोय बघा, दिसला का? आणि त्याच्याच मागे नानाचा अंगठा दिसतोय कडक. नाळीत आता उजवी डावी करत जिथून सोपं वाटते तिथून चढाई सुरू आहे. एवढं काय अवघड नाही काय, म्हणजे रॉक पॅचेस वगैरे. फ्रेम बघा ही मस्त. समोर माळशेज घाटाची डोंगर रांग दिसती. तर आता आपण अशा टप्प्यात आलोय की जिथं वाट दिसतीये इथं बघा दगड रचलेत आणि ही वाट तिकडून आली आहे आणि अशीच आता वर चालली आहे. म्हणजे लोक वापर करायची पहिल्यांदा. हे बघा इथं गणेश खिंड दिसते, जिथून जुन्नरवरून इकडं खुबी फाटीला यायला वाटे. हा हडसर किल्ला भारी नजारा दिसतोय आज. आता थोडीशीच राहिली आपली नाळ, माथा दिसायला लागलाय. नीट बघत बघत आलो ना तर प्रॉपर वाट आहे बघा यायला. आता हे पुढं झाडातून वळून हे बघा वर चालली वाट. आम्ही आपलं जसं मिळेल तसं नाळातून आलोय. पण आहे व्यवस्थित आहे यार. हां काय असं अवघड वगैरे टप्पा नाही. आता इथंच बघा ना, ही बांधली आहे पूर्ण वाट. ते खाली बी मग बांधली आपण. म्हणजे काहीतरी उपयोग करत असणार गाववाले. भैरवगड आता स्पष्ट दिसतोय मोर्शीचा. नाना शेठ. हे याच्यामध्ये जीवधन दिसतोय रे. वराडी नाही बिगाऱ्या आणि वराडीच्या मध्ये बघ. हे बघा वाट कशी आली आहे मस्त. थोडा घसारा आहे. थोड्याच वेळात आपण माथ्यावर पोचू आता. तर मित्रांनो फायनली आपण 1.5 तासात वरच्या सपाटीवर आलोय. हे खिरेश्वर गाव तिथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला आणि मग इथून या झाडी भरल्या रानातून मग नाळेतून अशी ही आपली खरड दरीची चढाई होती. पलीकडे बघूया कसा नजारा आहे. आहा अगदी. हे बघा इथे गवळदेव आहे, इथे शिरपुंजाचा भैरवगड आहे. जरा अजून तिकडे गेलो तर आपल्याला बराच आमचा परिसर दिसेल, कारण की अगदी आहे ना पट्टा औंधा त्या साईडचा परिसर दिसतोय. फार पवन चक्क्या दिसत आहेत बघा तिकडं. आणि हे आपलं कारकाई माथा. त्या माथ्यावर जायचं आपल्याला. त्याच्या बाजूला निरोळी. हे असे 2 पीक आहेत.
मस्त पाणीसाठा भेटलाय आम्हाला. एकच बाटली संपली, आम्ही ते पूर्ण तयारीशी आलोय, त्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघा समोर कळसुबाई शिखर दिसते, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर. आता आपल्याला कारकाईच्या माथ्यावर जायचंय. इथं बघा गारगोट्यांचा खच आहे आणि वाट चांगली मिळालेली आहे पठारावर, काय टेन्शन नाही. आता इथं बघा हा मासाईचा जरा आलाय खालच्या आपल्या कोथळ्यातून, कोथळ्याचा भैरवगड तिकडून ही वाट आली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट येऊ शकताय कारकाईसाठी. आणि आता या बाजूला बघा आपल्याला काय दिसतंय, हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला आणि हे तारामती शिखर. मस्त वातावरण आहे, एक नंबर. इकडं हा गवळदेव, घनचक्कर आणि कळसुबाई. अजून वरती गेलो ना पुढं आपल्याला आजोबा, कात्राबाई वगैरे सगळा परिसर दिसणार आहे, त्यामुळं एकदम भारी. तर मित्रांनो, आता आपण जरा प्लॅनमध्ये बदल करूयात. कारकाईचा माथा दिसतोय, तर कारकाईला न जाता आम्ही आता हा मासाईचा जरा उतरून कोथळ्यात जातो. कोथळ्यातून विहिरीतून आपण कुंजरगड करू आणि नंतर फोपसंडीत उतरू. फोपसंडीतून मानखंदा आणि मानखंद्यातून पलीकडं गायदऱ्याच्या वाटेने खाली साबळेवाडीत उतरू, असा म्हणजे प्लान आहे. आता आपण आहे ना तो करायचा म्हणलं आपल्याला, म्हणजे अजिबात कुठं ब्रेक नाही घेता पाट 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 रान मारायला पाहिजे. बघूया. तर आता आम्ही ऐनवेळी जो प्लॅन केलाय काय बोलशील त्याबद्दल? बघूया जर कसं तरी होऊ द्या, आज पूर्ण करू. म्हणजे आपल्याला ना बरीच तांगड तोडे, पण मजा येईल, लागणार खरी. आणि उद्या आपण मग सोबाचा दारात चढून कारकाई, निरोळी आणि मग उंबरलेच्या वाटेने उतरू. वाटा भरपूर आहेत आपल्याला खाली उतरायला पलीकडे. आज कसं होईल मग आपला कुंजरगड पण मस्त होईल. थोडी ताण होणार पण तेवढी करून घ्यायची, पहिला दिवस आहे, चालतंय सगळं, माफ आहे. बेकार दाढी बघा. आणि तो कारकाईचा माथा म्हणजे ना, कारकाईचा माथा अगदी हरिश्चंद्रगडच्या बालेकिल्ल्याच्या उंची एवढा आहे. हेच आपण आता माथ्यावर आलो, ते 1200 मीटर होतं. आणि भारी आहे रान, एक नंबर. चांगली रचलेली दगडी गावाची शोक ना, मस्त मळलेली वाट मिळाली. आता जी कोथळ्यातून वरती आली, आता त्या वाटेने आपण कोथळे गावात उतरू आणि लगेच विहीर आणि मग कुंजरगड. लगेच उतरायला घेतली आपण ही मसईचा दरा. नाही बघा, ही नाळ नाही, ही वाटत ह्या साईडच्या डाव्या साईडच्या नाळातून उतरते. हा समोर बितका तो हे बघा, हे कळसुबाई म्हणून ते समोरचं म्हणते मी. अरे ओळखू आहे ना, कारण खाली एक शंभू दिसतोय बघ, छोटासा एकदम. हे बघा, हा समोर आता कोथळ्याचा भैरवगड दिसतो आपल्याला सपाटीवाला, हा गाढवाचा डोंगर. इकडून पण आपल्याला कारकाईच्या डोंगरावर यायला वाटे, बऱ्याच वाटा आहेत. आपल्याला किती करेल तेवढी भटकंती कमीच आहे. समोर गवळदेव दिसतोय, हा घनचक्कर. आणि इकडं शिरपुंजाचा भैरवगड दिसतोय आणि माग कळसुबाईन साकिरा शिखर दिसतात बघा. चला आता आपण वेळ न दवडता पटापटा पटापटा उतरू. हे बघा, ही मसाईदाराची एकदम छान मळलेली वाट. गुरे येतात वाटतो वरती, कारण की सगळीकडे शेण दिसतंय वाटो. कारवी लागेल डोळ्याला. हे बघा, पूर्ण रचलेली वाटे, काय भारी एकदम. इकडे खाली कोथळे गाव दिसते. रोहित शेटला सारखंच फोन येतात. मी ते एरोप्लेन मोडलाच टाकलाय, आपल्याला डिस्टर्ब नाही चालत अजिबात ट्रेकला असल्यावर. किती मस्त वाटे, झाडी भरली. सुंदर भटकंती आजची, मस्त वाटते, एक नंबर.
तर आता जवळजवळ अर्धा तास झाला आपण उतारतोय. एकदम मस्त झाडी भरली वाट, अजिबात कुठं उन्हाचा टप्पा नाही काय नाही, एकदम निवांत उतरायची चालू आहे आमची. लय जुनाट मोठी मोठी झाडं आहेत, बघू शकतो तुम्ही. आंब्याची वाटतं ती एक झाडांचा अभ्यास करायला पाहिजे. अंजनी बाबू काय असतं, बरीच झाडं असतात जुनी. आता त्यांचा पण अभ्यास करायला पाहिजे खरा. त्याच्यासाठी जरा माहितीगार लोकांबरोबर फिरायला पाहिजे. जरा झाडांचा पानं वगैरे त्याच्यावर ओळखता आली पाहिजे झाड. आता सापांचा बऱ्यापैकी झालेला आहे आपला. पक्षी अजून बरंच आहे सह्याद्री शिकण्यासारखं तुम्हाला. आम्हाला फक्त चालायचं का ते वाटत नुसतं रान आणायचं. आम्हाला सकाळी गाववाल्याने सांगितलं तुम्हाला 3 तास लागतील वरती आणि 1.5 तासाचा जोर आलोय. मला अजिबात वाट नाही याच पण असलेला. आता गेली नाही बरेच दिवस झाले लोक. एवढं काय नव्हतं, खालीच थोडी चुकामुक झालेली. नंतर ना लागली की आलो सप वर. आता आपण आलो खालच्या वड्याला. बाजूला जी नाळ होती त्याच्या वड्याला आलोय. थोड्याच वेळात आपण सपाटीला पोचू. बरीच उतराई मारून आलो आता आपण. हा वडा लागलाय. आता वड्याच्या उजव्या बाजूनी वाट चालली. हा बघा समोर कोथळ्याचा भैरवगड. भैरवाच्या नावानं चांग भलं. हे बघा या खाचीच्या बाजूबाजूने वाट आली. पूर्ण मस्त झाडी भरलं जंगल लागलं आपल्याला. आत्ता ऊन लागले. तर आता इकडून या साईडला पुढे गेलं की कोथळे गावी. तर आपण कोथळ्यात न जाता हा बघा इथं कोथळ्याचं भैरवगड. डांबर लागले. आता विहीर गावाकडे आपण चालायला सुरुवात करू. कामाला चाललेत वाटतं. आपण थोड्याच वेळात आता आहे ना डांबरीला पोचू आणि तिथून विहीर गावाकडे चालायला सुरुवात करू. कोथळ्यात जायची काही गरज नाही. तर आपण कोथळे गावात न जाता सरळ डांबरीला लागलोय आणि विहीर गावाकडे चाललोय, जे की कुंजरगडाचं बेस्टचं व्हिलेज आहे. तर आता आपण तिथं जाऊ. 5-1 किलोमीटर आहे. आता ते याला गाडी मिळायला पाहिजे एखादी. हां बरोबर. डांबरीने चालू वाटा नाही एकतर. ते जाऊ थोडं खाऊ आणि मग कुंजरगड चढू. आता बाबा म्हणत होते की आपण जी मसाईच्या जराची वाट चढून आपलं उतरून आलो तिकडे गुरं वरती जातात आणि तिकडे स्टे पण असतो ना, जी गुरवाली असतात त्यांचा. आणि अजून एक वाट आहे जी की पायरीची वाट अशी काहीतरी बोलतात, पायरीची वाट. ती पण आपल्याला कारकाईच्या डोंगरावर घेऊन जाते. ती ताल गावातून जाते का? हा ताल आणि इथून मधूनच. म्हणजे अजून एक वाट आपल्याला नवीन कळली. जर तुम्ही गेलं तर ऐकून घ्या. हा फक्त एक मुडपा मारायचा. हा बरोबर. एक दांडाने वाट चढते ना वरती निरोळच्या इथं. निर्वळीच्या. बरोबर. ती वाट म्हणलेलं मी. तुम्ही त्याला जर गेलं ना हा तर ते बरंच 15-20 मिनिटं लागतात. नाही आता आम्हाला कसं झालंय कुंजरगड करायचं आहे ना त्यामुळं. मग आता कुंजरगड करतो, फुफसंडीत उतरतो, तिथून मान खांद्यावर जातो आणि मग पलीकडे गायदारीने उतरतो साबळेवाडीत. आणि चला. ही जी वाट आहे तुम्ही म्हणता ही जी दांडा काय म्हणतात तीच पायरीची वाट. ते शीतदार आहे. शीतदार. शीतदार. चालू होईल आता. मग पायरीचं वाट, हे वेगळं. पायरीची वाट वेगळी आणि शीतदार आहे. पायऱ्याची वाटी ह्या टेकड्याच्या असं समोर आहे. शीतदार. शीतदार ती अजून कोण आहे? म्हणजे दारणीच वाढतात ती सरळ वरती. तुम्ही किल्ल्यापाशीच गेलं त्या आडवं कड्याला लागलं ना कड्या. ओके. नीट चढायला लागल. तर मित्रांनो, ही आडवाटेवरील भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच ऑफबीट ट्रेकच्या व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण कुंजरगड भटकंती करत फोपसंडी गाव आणि मग परत खिरेश्वर असा लांबलचक पट्टा मारणार आहोत. भेटूया लवकरच उर्वरित ट्रेक अनुभव घेऊन. धन्यवाद.